ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी आता एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे। सरकारी थकबाकीपोटी लिलाव होऊन या जमिनी सरकार जमा झाल्या होत्या। याच जमिनी आता शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आणि यामुळे छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेझिग्नेशन केलेलं आहे। त्यामुळे त्या क्लास 2च्या जमिनी झालेल्या आहेत। आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे। त्या जमिनी क्लास 1 मध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय। त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे। पुढची बातमी, संभाजीनगरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरानं एका तरुणाची हत्या केली आहे। किरकोळ कारणावरून चाकूने त्यानं भोसकलं। सुधाकर दांडगे असं मृत तरुणाचं नाव आहे। तो सासूरवाडीतून परतत असताना त्यानं नशेखोराला हटकलं। दुर्लक्ष करूनही तो बाद घालू लागला। त्यातूनच नशेखोरानं चाकूने हल्ला केला। या घटनेनं शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आणि आता एसटीच्या चालक वाहकांसाठी एक मोठी बातमी आहे, मोठी खुशखबर आहे। एसटीच्या चालक आणि वाहकांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे। 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल। वाढीव उत्पन्नावर चालक आणि वाहकांना कमिशन मिळेल। चालक आणि वाहकांनी निर्धारित उत्पन्नापेक्षा वाढीव उत्पन्न आणलंच तर त्यापैकी 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून रोखीने दिली जाईल। कसं असेल, समजा सोलापूर पुणे ड्युटीचं उद्दिष्ट 10,000 रुपये इतकं आहे। चालक वाहकांनी 12,000चं उत्पन्न मिळवलं। उद्दिष्टांपेक्षा अर्थातच 2,000 रुपये जास्त उत्पन्न मिळालं। वाढीव 2,000च्या उत्पन्नावर 20% म्हणजेच 400 रुपये भत्ता मिळणार आहे। चालक आणि वाहकाला त्याचे प्रत्येकी 200 रुपये रोख मिळतील। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। अलिबागमधील किहीम समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैलगाडा शर्यतीत 135 बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला। नवीन वर्षातील पहिल्या बैलगाडा स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली। बुलढाणा नगरपालिकेतर्फे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून व्यायामशाळा बांधण्यात आली होती। या ठिकाणी युवकांना व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नसल्याने शाळेची भिंत ओलांडून जावं लागतं। त्यामुळे व्यायामशाळेला स्वतंत्र रस्ता देण्यात यावा या मागणीसाठी युवकांनी नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केलं। पुण्यातून चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे। शिवाजीनगर पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरता विशेष बस सोडण्यात येणार आहे। सागरी किनारा मार्गावर आता 2 अग्निशमन केंद्र उभारण्यात येतील। वाहनांना या मार्गाचा जलद वाहतुकीसाठी फायदा होतोय। आता या जलद मार्गाचा वापर अग्निसुरक्षेसाठीही करण्यात येणार आहे। 2024 मध्ये नाशिकमधून विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे। 2023च्या तुलनेत 85,000ने ही संख्या वाढली। तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केला। पुण्यातील येरवड्यात भरधाव वाहनाने एका जोडप्याला उडवलं। या भीषण अपघातात पतीचा जागेवरच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे। पोलीस पुढील तपास करतायत। मुंबईत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय। वडाळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे। मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। कॉटन ग्रीन इथून कामावरून परतताना रुळावरील खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू झालाय।
लातूरमध्ये स्कूल बसचा अपघात झाला, त्यात 4 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. लातूर नांदेड महामार्गावरच्या कोळपा पाटी इथं हा अपघात घडलाय. जखमी मुलांवर लातूरमध्ये उपचार केले जात आहेत. जळगावच्या पाळधीत 2 गटात राडा झाला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केलेत. हे फुटेज बघून जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. उल्वे सेक्टर 5 मधील एका हॉटेलला सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये हॉटेलसह बाजूची 2 दुकानं देखील जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावात वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 60 टन गवताला आग लावल्याचा समोर आला. अज्ञात व्यक्तीने ही आग लावली. ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेतला जातोय. बातमी एका अपघाताची आहे. केरळमधल्या अपघाताची बातमी. केरळच्या कन्नूरमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाला. पुलावरून उतरताना स्कूल बस उलटली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर विद्यार्थी 14 जखमी झालेत. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसचा अपघात घडलाय. एका विद्यार्थिनीचा यात मृत्यू झाला तर 14 विद्यार्थी जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर गायीचं 5 वासरू मृतावस्थेत आढळलेत. पशुवैद्यकीय विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. 5 वासरू मृतावस्थेत का आढळलेत याचा शोध घेतला जातोय. मालवणमधल्या समुद्रात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. एक डॉल्फिन मृत डॉल्फिनच्या पिल्लाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दृश्य होतं. कवडा रॉकजवळ हे दृश्य पर्यटकांनी कॅमेऱ्यात चित्रित केलंय. लोणावळ्यात एकविरा देवीची गडावरील पालखी अचानक मधमाशांनी हल्ला झाला. यात अनेक भाविक जखमी झालेत. एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडले होते. त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. खारघर सेक्टर 16 मधील खाडीलगत असणाऱ्या वास्तुविहार सोसायटीच्या शौचालयात कोल्हा लपून बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वन विभागाला याची माहिती देताच कोल्ह्याला जेरबंद करण्यात पनवेलमधील जंगलात सोडून देण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. राज्यात पुढच्या 4 दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा 15 अंशांहून खाली येण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानात चढ उतार अपेक्षित आहेत. कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम जाणवतोय. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढली आहे. यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आता थंडी असली तरी पुढील 2 दिवसात तापमान घटण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. शहरातील मुख्य बाजारपेठ संक्रांतीसाठी सज्ज झाली आहे. याच निमित्तानं बाजारात तिळाला मोठी मागणी आहे. पावसामुळे तिळाचं पीक चांगलं आल्यानं भाव सुद्धा सामान्यांना परवडणारे असून संक्रांत गोड होईल अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
यवतमाळमधील भाजी मंडईत टोमॅटो आणि वांग्याला 40 पैसे दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. टोमॅटो वांगी विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. नाशकात बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष बागांना बसतोय. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विंचूरमधील शेतकरी महेश जाधवांनी जुन्या साड्यांचं आच्छादन संपूर्ण द्राक्ष बागेवर केलंय. ऊन आणि थंडीपासून बागेचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यानं ही शक्कल लढवली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्याला होतोय. धाराशिव येथील सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र 12 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकरी केवळ हमीभाव केंद्रावर हेलपाटे मारून बेजार झालाय. त्यामुळे लवकरात लवकर बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाशिम बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 दर मिळालाय. गेल्या महिन्याच्या तुलनेत तुरीच्या दरात जवळपास 2,000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय. हिंगोलीमध्ये नाफेड केंद्र गेल्या आठवडाभरापासून बंद असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. बारदाना उपलब्ध नसल्यानं खरेदी बंद केल्याचं केंद्र चालकांनी सांगितलं. यामुळे विक्रीसाठी काढलेलं सोयाबीन किती दिवस सांभाळून ठेवायचं असा सवाल शेतकरी विचारतायत. नांदेडच्या जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीनं माळेगाव यात्रेत भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात आलंय. कृषी प्रदर्शनामध्ये 103 स्टॉल लावण्यात आलेत. त्यासोबतच जिल्ह्यातील कृषीनिष्ठ 16 शेतकऱ्यांचा सन्मान आणि फळभाजी पाला मसाला पीक स्पर्धा घेण्यात आली. एमपीएससीची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला पार पडेल. तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ही 4 मे रोजी पार पडेल. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपरीवर कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालावी असे आदेश काढलेत. कप बनवताना त्यात बीपीए नावाच्या केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे या कपामध्ये चहा प्यायल्यास आजाराला निमंत्रण दिलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय. पुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केला. 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. तब्बल 113 कोटींची अनामत रक्कम जमा झाली आहे. हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचे दाहक वास्तव दिसतंय. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत मागील 9 वर्षांपासून पडून आहे. परिणामी या भागातील 20,000 नागरिकांना उपचारासाठी 25 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतंय. एक महत्त्वाची बातमी आहे. हर्षदीप कांबळेची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. बेस्टचा पदभार स्वीकारण्याआधीच कांबळेंची बदली करण्यात आली आहे. कांबळे आता सामाजिक न्याय विभागात सचिवपदी कार्यरत असतील. काही दिवसांपूर्वी बेस्ट महाव्यवस्थापकपदी त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र कांबळे आता त्यांची बदली झाली आणि सामाजिक न्याय विभागात ते सचिवपदी कार्यरत होतील. हर्षदीप कांबळेंची पुन्हा बदली करण्यात आली आहे. हर्षदीप कांबळेंची आता बदली करून त्यांना सामाजिक न्याय विभागात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. बहिणीकडे आता कार आणि नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसेल, कारण सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करायला घेतली आहे. 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळणार आहे. तसंच असं असलं तरी ही छाननी सरसकट होणार नाही असं मंत्री तटकर यांनी सांगितलंय. बुलढाण्यालगत मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलण्याची मागणी कृती समितीनं केली आहे. शहरातच 23 एकर जागा उपलब्ध असून या ठिकाणी खर्च देखील कमी लागेल. शिवाय वैद्यकीय सेवा घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर असल्यानं वैद्यकीय महाविद्यालय शहरातील या जागेवरच उभारावं असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय.
सांगलीच्या मध्यवर्ती सहकारी बँकेनं वर्षभरात थकीत कर्जदारावर कारवाईचा बडगा उगारलाय। यात थकबाकीदार 9 संस्थांवर कारवाई करत आतापर्यंत 130,47,00,000 रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे। बँकेकडून मार्च अखेरपर्यंत 100 कोटी वसूल होण्याचं सांगण्यात आलंय। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात दिसलाय। हरिनामाचा जप करत असताना कसबा बावड्याच्या पांडुरंग उल्पेंना हार्ट अटॅक आला। डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं। मृतदेह अँब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटाची हालचाल पुन्हा सुरू झाली, ते जिवंत झाले। धाराशिवमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे। नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राणी, पक्षी आणि माणसांना इजा होते, त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जनजागृतीसाठी ही विशेष मोहीम राबवली आहे। शिवाजी पार्क मैदानात शिवराज्याभिषेक सोहळा शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाड पडली आहेत। या भगदाडाच्या आत घाणीचं साम्राज्य पसरलंय। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना ताजी असतानाच शिवाजी पार्कमधल्या या प्रकारानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे। मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींच्या मॅगीची ऑर्डर दिली। 80 फुटबॉल स्टेडियममधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं आणि गडावरील मंदिरं, युद्धांची स्मारकं याचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी करण्यात आली आहे। विशाळगड रक्षण कृती समितीनं मागणी केली आहे। यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केलंय। पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। यवतमाळच्या दिग्रसमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या अध्यक्षांसह सदस्यांनी ठेवीदारांचे 44 कोटी लाटल्याचा आरोप करण्यात आलाय। 6,500 ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेधारकांनी ठिय्या दिलाय। विशाळगडावरील हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून गडावर संचारबंदी लागू केली होती। तब्बल 5 महिन्यांनंतरही ही संचारबंदी लागू आहे, त्यामुळे पर्यटकांना विशाळगडाला भेट देता येत नाही, तेव्हा ही संचारबंदी हटवावी अशी मागणी करण्यात आली आहे। हैदराबाद नवी दिल्ली दक्षिण एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी तरुणाची हत्या केली। 4 आरोपींनी पैसे, मोबाईल चोरीसाठी मारहाण करत तरुणाची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी 4घांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। कंपनी मालकानं कंपनीच्या कार्यालयात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी सलग 2 दिवस 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले। अल्पवयीन मुलगी वसई पूर्वेच्या एका प्रिंटिंग कंपनीत कामाला आहे। प्रदीप प्रजापती असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या थेऊरमध्ये उघड्यावर लघुशंका करताना हटकल्यानं टोळक्यानं वॉचमनसह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली आहे। या घटनेमध्ये उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झालाय। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सतीश लोखंडे, अजय मुंढे, भानुदास शेलार या तिघांना अटक केली आहे। पुण्यातील लोहगाव परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली। गेल्या 10 ते 15 दिवसात ही तिसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणात 4 अल्पवयीन नशेखोर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। थर्टी फर्स्टच्या रात्री मीरा रोडमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। काशीमीरा हद्दीतील म्हाडा कॉलनीमध्ये ही घटना घडली। या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू देखील झालाय, एकाची प्रकृती गंभीर आहे। डीजेच्या आवाजावरून वाद झाला असल्याची माहिती आहे। नवी मुंबईतल्या कामोठेत आई मुलाचा मृतदेह आढळलाय, त्यामुळे खळबळ माजली। या मुलाच्या अंगावरती मारल्याचे व्रण दिसून येत आहेत, त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय। पोलिसांकडून पुढील तपासाला सुरुवात झाली आहे।
मुलीशी बोलतो म्हणून वडिलांनी आणि भावानं मुलीच्या मित्राची हत्या केली आहे. पुण्यातील वाघोली भागात धक्कादायक प्रकार समोर आलाय. 17 वर्षीय अल्पवयीनाची लोखंडी रॉड आणि दगडानं ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. संभाजीनगरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरानं एका तरुणाची हत्या केली. किरकोळ कारणावरून त्यानं चाकूनं भुसकले. या घटनेमुळे शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सांगलीमध्ये बाईक चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. त्यांच्याकडून तब्बल 19 बाईक जप्त करत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं ही कारवाई केली आहे. 31च्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये वाकड पोलिसांनी तब्बल 5 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केलाय. या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. गतवर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या राजारामपुरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 78,250 रुपयांचा 3 किलो गांजा आणि मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2024 या वर्षात दारूची विक्रमी विक्री झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मद्यविक्री तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. यात 31 लाख लिटर विदेशी दारू तर 91 लाख लिटर देशी दारू विक्री झाल्याचं समोर आलंय. कल्याण घटनेतील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. आज गवळी दाम्पत्याला कल्याण कोर्टात हजर केलं गेलं. यावेळी कोर्टानं दोघांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केलाय. तुझा मस्ताजोगचा सरपंच करू अशी धमकी हल्लेखोरांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय. गडचिरोलीतील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलं. फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस सुरू झाल्यानं मोदी खुश आहेत. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलंय. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापुरात आले. भरणेवाडी आणि अंथुर्णे ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. पालकमंत्री पदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असल्याचं वक्तव्य केलंय. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचंही ते म्हणाले. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देतात. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यांच्यासोबत इतर 5 माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावच्या पाळधी गावात गाडीचा किरकोळ द्वारातून राडा झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून गावात 2 गटात वाद झाला होता. यावेळी काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. प्रकरणी संचारबंदी लवकरच उठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. चाळीस आमदार गेल्यावर फरक पडला नाही तर या 5नं काय फरक पडणार असं वक्तव्य ठाकरे गटाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी केलंय. पुण्यातून ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या माहितीनंतर थरकुडेंनी ही माहिती दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी मोठा दावा केलाय. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या हवाला देत वडेट्टीवारांनी हा दावा केलाय. वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आले. हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं पोलिसांनी म्हटलं असलं तरी गादी, उशी, पंखा, एसी देखील बसवता येतील का असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. उशिरा का होईना बीड पोलिसांना जाग आलीय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांकडून फरार घोषित करण्यात आलंय. आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड असल्याचं जाहीर करण्यात आलंय. महत्वाची बातमी, तिकडे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि मंत्री धनंजय मुंडेंमध्ये चांगलीच जुंपली आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवारांनी केला, तर मुंडेंनी पलटवार केलाय आणि राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलंय. की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकारांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकारापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यतासुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत. त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे.